आदिनाथ समारंभां ज्ञानदेव सुमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. विठो पंढरीनाथ देवासहित जयाचे समाधीस आले त्वरित. महाभक्त हो काय वर्णू कयासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. अखिल गुणनिधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या पुण्य पावन स्थळी आणि संत श्रेष्ठ श्री सद्गुरू गुंडा महाराजांच्या पुण्य पावन तपस्थलीमध्ये सर्व आदरणीय गुरुजन महाराज मंडळी संत विभूती उपस्थित आपण सगळे भगवत स्वरूप मायबाप श्रोते, ज्ञानराजांपासून चालत आलेली ही नाथ संप्रदायाची दिव्य परंपरा श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे नरहरिनाथ महाराजांचं समाधीस्थान आहे. आणि या समाधीस्थानाच्या वतीने मागच्या 7 वर्षांपासून श्री संत नरहरिनाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. पुरस्कार ज्यांना प्रदान करावा त्यांनी खरं तर संपूर्ण भारतवर्षाला आपल्या कृपादृष्टीने एक अमृत प्राशन करू घातलेलं अशी ही सगळी संत विभूती आहेत. परंतु यांच्याप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. काय द्यावे ते अशी व्हावे उतराई किंवा उत्तीर्णता येणे नव्हे जन्मी. काही जरी दिलं तरी उत्तीर्णता होत नाही, तरी सुद्धा काहीतरी आपण आपल्याकडून केलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलं तोयम. काही शक्य नाहीये. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून किमान ज्यांनी आपल्या जीवनातली 3 तप वैदिक संप्रदायाची, भागवत धर्माची, वारकरी संप्रदायाची संरक्षण करण्यासाठी आणि प्रचार प्रसार करण्यासाठी व्यतीत केले, अशा या थोर विभूतींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. ज्या ठिकाणाहून ह्या पुरस्काराचं बीज रोवलं गेलं, अर्थात नरहरिनाथ महाराजांचं समाधीस्थान शके 1715ला नरहरिनाथ महाराजांनी समाधी घेतली. नरहरिनाथांनंतर 8वे सत्पुरुष आमचे आजोबा वैकुंठवासी तीर्थरूप भानुदास महाराज, आणि त्यानंतर आता बाबांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने हे सगळं कार्य सुरू आहे. नुकताच 2019 साली नरहरिनाथ महाराजांचा 225वा पुण्यतिथी उत्सव आपण श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे संपन्न केला. तेव्हा वैदिक आणि वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत आणि वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र या तिन्हीचे पारायण आपण तिथे केलं. आदरणीय महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते. वाचावी ज्ञानेश्वरी महाराजांच्या मुखातून संपूर्ण महाराष्ट्राने, मला वाटतं ते प्रवचन ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकरी नसणाऱ्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली. एवढा अमोघ उपदेश तिथे महाराजांच्या अमृतमय मुखातून आपल्याला लाभला. मागच्या वर्षी 2022ला नरहरिनाथ महाराज संस्थानच्या वतीने श्रद्धेय बाबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातलं पहिलं महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय असं वैदिक आणि वारकरी विद्यालय आपण श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे सुरू केलं. कारण वैदिक आणि वारकरी या 2 बाजू नाही आहेत. खरं तर या एका नाण्याच्या 2 बाजू. वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्ग चाललो. वारकरी हा पुरोगामी जरी असला तरी वारकरी हा वैदिक मार्गाने चालणारा आहे. आणि तोच वैदिक मार्ग शुद्ध वारकऱ्याने वैदिक मार्ग कसा पाळावा आणि वैदिकाने सुद्धा संरक्षण वैदिक मार्गाचं कसं करावं, तर या दोन्हीचंही मार्गदर्शन पुढच्या पिढीला व्हावं, या अनुषंगाने मागच्या वर्षी महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय यासोबतच मग कृष्णप्रिया गोशाळा, सिद्धांतसार ग्रंथालय आदी उपक्रम आपण देऊळगाव राजाला सुरू केले. अशा विभूतींना पुरस्कार का द्यावा? कारण आपल्या इथे जे विद्यार्थी शिकत आहेत, किंबहुना सध्या वारकरी संप्रदायात जे विद्यार्थी येऊ घातलेले आहेत, किंबहुना सध्या वारकरी संप्रदायात येऊन जे विद्यार्थी कीर्तन करत आहेत, अशांना एक प्रकारचा आरसा किंवा आपण काय झालं पाहिजे हे कळण्यासाठीची मूर्तिमंत स्वरूप म्हणजे काय असतील, तर ही अशी व्यक्तिमत्व आहेत. म्हणून यांची निवड करून, खरं तर ही निवड आम्ही करत नाही, बाबांनी जे एखादं नाव सुचवलं त्या नावाचं, कारण महाराष्ट्रात कीर्तनकार कोण व्हावा अशी जर निवड करण्याची एखादी समिती बनवली तर त्या समितीचे अध्यक्ष ही व्यक्ती होऊ शकतील. एवढे मोठे हे सगळे सत्पुरुष आहेत. यांची निवड आम्ही करत नाही. महाराज जशी बुद्धी देतात तसं त्या पुरस्काराचं स्वरूप आणि त्या पुरस्काराच्या व्यक्तीचं नाव होतं जातं. आपल्या सगळ्यांच्या पावन सान्निध्यामध्ये, पवित्र उपस्थितीमध्ये हा पुरस्कार होऊ घातलेला आहे. या पुरस्काराला महाराजांची आम्हाला उपलब्धी झाली ही आमच्या पुरस्कारासाठी सगळ्यात मोठी बाजू आहे. आणि पंढरीसारख्या क्षेत्रामध्ये आम्हाला पुरस्कार प्रदान करता येतो आहे. महाराजांसारखी व्यक्तिमत्व उपलब्ध झालेले आहेत. सर्व आदरणीय गुरुजन महाराज मंडळी उपस्थित आहेत आणि महाराजांचं अध्यक्षपद या कार्यक्रमाला लाभतंय. मला वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे पुरस्काराला एक वेगळ्या प्रकारची उंची लाभते आहे, अशी आमची भावना आहे. ज्यांच्या ज्यांच्या प्रतीने आतापर्यंत पुरस्कार दिला गेला, आदरणीय वैकुंठवासी जगन्नाथ अण्णांपासून पुरस्काराची सुरुवात झाली. द्वितीय पुरस्कार आपण दिला तो विष्णुबुवा चक्रांकित महाराजांना.
तृतीय पुरस्कार आपण जो दिला तो नरहरीनाथ महाराजांचा 225व्या द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवी पुण्यतिथी वर्षानिमित्त शांतीब्रह्म गुरुवर्य परमवंदनीय मारुती बाबांना. चौथा पुरस्कार आपण दिला इतिहासाचार्य आणि पद्मविभूषण डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे यांना. नंतर त्याच्यानंतरचा पुरस्कार आपण दिला वेदाचार्य पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी यांना. आणि मागचा 6वा पुरस्कार आपण दिला हरिभक्तीपरायण श्रद्धेय विठ्ठलदादा महाराज वास्कर यांना. आणि यावर्षीचा हा पुरस्कार शेखर महाराजांना देताना प्रदान करताना आमच्या कार्याची फलश्रुती ही आहे हे आम्ही असं समजतो. कारण वैदिक आणि वारकरी संप्रदायाचा जो मिलाप महाराजांच्या ठिकाणी झालेला आहे ते दोन्हीचं उत्तम अध्ययन करून दोन्ही यथासांग दोन्हीकडे अशा पद्धतीने महाराजांचं जीवन महाराज व्यतीत करत आहेत. त्यामुळे महाराजांना यावर्षीचा हा पुरस्कार देताना आमचं मन आणि भरून येत आहे. आणि आमच्या प्रति एक भावना आहे की आपण जे वैदिक आणि वारकरी संप्रदायाचं कार्य करतो आहोत त्या कार्याची ही माऊलींनी दिलेली फलश्रुती आहे. पुनश्च मी महाराजांच्या चरणी आणि सगळ्यांच्या थोरांच्या चरणी वंदन करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो.